This news is sponsored by Abhyuday Piles. नमस्कार, तुम्ही पाहत आहात महान्यूज 7. आजच्या महाराष्ट्र बातमीपत्रात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर सविस्तर नजर टाकूयात, पण त्याआधी मुख्य हेडलाईन्सवर नजर टाकूयात. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातील लिंगणूर दुमाला येथे मतदानाचा हक्क बजावलाय. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. बारामतीत पिंपरीचे आमदार रोहित पवार यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावलाय. आणि आता वळूयात मुख्य बातम्यांकडे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. सकाळपासूनच रत्नागिरीकरांनी या मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. रत्नागिरी शहरातले शाळा क्रमांक 1 मध्ये मतदान करण्यासाठी रांगा लागल्या होत्या. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात खरी लढत महायुतीचे उमेदवार नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी आज सकाळी लिंगणूर दुमाला येथे भेट दिली. त्यांनी कागलमध्ये मतदानाचा हक्क बजावलाय. सध्या शहीद हेमंत करकरे आणि उज्ज्वल निकम यांच्या वादावर ही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. नाही, याबाबत माझं स्पष्ट मत आहे. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे अतिशय प्रामाणिक आणि निर्भीड असे वकील आहेत. त्यांनी अनेक जे फार मोठे भयानक असे खटले होते त्यामध्ये न्याय मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मला आठवते की मी विधिन्याय खात्याचा राज्यमंत्री असताना अनेक लोक यायचे आणि आम्हाला विशेष सरकारी वकील हे उज्ज्वल निकमच पाहिजे असं सांगायचे. आमच्या विधी न्याय विभागाचं मत वेगळं असायचं, तरीसुद्धा मी खास बाब म्हणून अनेक केसेस ह्या उज्ज्वल निकम साहेबांना दिल्या. त्यांनी अतिशय निर्भीडपणानं प्रामाणिकपणानं ह्या केसेसला न्याय मिळवून देण्याचा पीडितांना प्रयत्न केलेला आहे. आणि मला वाटतं या बाबतीतसुद्धा ते काय करतील असं मला स्वतःला वाटत नाही. आता कालच काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार यांनी हे विधान केल्यावर काँग्रेसचे प्रभारी चिन्नी थाला यांनी तात्काळ भूमिका आपली घेतली आणि त्यांनी सांगितलं की हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे, हे काँग्रेस पक्षाचं मत नाही. आणि मलाही वाटतं आहे की उज्ज्वल निकम हे अतिशय कायदेतज्ञ आहेत. लोकसभा आणि विधानसभा हे कायदे मंडळ बनवणाऱ्या सभागृह असतात. यामध्ये लोकसभेमध्ये जे कायदे पारित होतील यामध्ये ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा फार मोठा उपयोग होईल, त्यांचा मार्गदर्शनाचा फार उपयोग होईल. म्हणून उज्ज्वल निकम यांना विजयी करणं हे फार मोठं लोकसभेच्या दृष्टीनं अतिशय चांगलं होईल असं मला वाटतं. लोकसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यातील मतदानाला आज साताऱ्यात सुरुवात झाली होती. महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी आपल्या कुटुंबांसह मतदानाचा पवित्र हक्क बजावलाय. साताऱ्यातील सर्वसामान्य नागरिकही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी करू लागले होते. काही दिवसापासून जे मुद्दे मांडण्यासाठी मी यशस्वी झाला असेल, माझे नेते आणि पक्षाचे सर्व प्रचारामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी मुद्दे मांडले असतील त्याचा विचार करून जनतेचा उठाव आहे आणि चांगल्या प्रकारचं मतदान होईल असा माझा विश्वास आहे. लोकांना काय आवाहन कराल लोकांनी मतदानासाठी बाहेर पडणं? सर्वांना मी विनंती करेन, उन्हाचा तडाखा आहे तरी पण सर्वांनी मतदानात हक्क बजवा. लोकशाही जिवंत ठेवायची, लोकशाहीचा हक्क बजवण्यासाठी आपण कृपा करून आपण मतदानाचा हक्क बजवावा. मला माहिती आहे की सातारा जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाणांच्या विचाराची, छत्रपती शिवाजी महाराज शाहू आंबेडकरांच्या विचाराची जनता ही निश्चितपणाने या लोकशाहीचं मतदानाचा हक्क बजावतील अशी मला खात्री आहे. सर, पहिले जे 2 टप्पे पार पडले त्यात मागच्या वेळेसपेक्षा कमी मतदान झाले. सातारकरांबद्दल काय विश्वास आहे? प्रचाराच्या मध्ये हाच मुद्दा घेतला होता की मागच्या 2 टप्प्यामध्ये जे काही 50%च्या वरती मतदान झालं नव्हतं त्याबद्दलच्या बाबतीमध्ये उन्हाचा आणि तिथल्या असलेल्या काही याच्यामुळे उशीर झाला असेल किंवा झालं नसेल, पण तुम्ही प्रत्येक बैठकीत आणि सभेमध्ये आव्हान केलेलं आहे की सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून सातारा जिल्ह्यातल्या मतदारांनी हक्क बजावा अशा प्रकारची मी विनंती करतो. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील बावळा येथे कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावलाय. हर्षवर्धन पाटील त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील, पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे आणि मुलगा नीरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. आमदार नितेश राणे यांच्या पत्नी ऋतुजा राणे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. ऋतुजा राणे यांनी कणकवली वरवडे येथे मतदानाचा हक्क बजावलाय आणि सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केलंय. मी मतदान केलंय, तुम्ही सगळ्यांनी पण मतदान करा. अबकी बार मोदी सरकार, आपण मोदींना जिंकवायचं आहे आणि राणे साहेबांनाच इथे आणायचं आहे.
भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान केलं. मतदान करण्यापूर्वी नारायण राणे यांची पत्नी नीलम राणे यांनी त्यांचं अभिनंदन केलं. हे मतदान करणार टिकू नका आणि मला यश प्राप्त करून द्यावं या निवडणुकीत अशी देवाजवळ प्रार्थना आहे. मी नेहमी परीक्षेला बसतो तर मला पेपर सोपत वाटतो. मी अभ्यास करून बसतो. जे अभ्यास करत नसतात ना त्यांना कठीण जाणार. त्यामुळे मला काय पेपर कठीण जात नाही. कमर है यार ये लोग तेरा दोनों हाथ ऐसा है, तूने मेरे पे हाथ रखा कैसे होंगे? ब्लॉक कर दिया मुझे. मी माझ्या रत्नागिरी सिंधुदुर्गातले मतदार बंधू भगिनी आणि सर्व वडीलधारी मंडळींना विनंती करेन, प्रार्थना करेन. या निवडणुकीत मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे. आज मतदान आहे. मोदींनी यापूर्वी घोषणा केली आहे की अबकी बार 400 पार 400 खासदार देशातून निवडून येणार. त्यामध्ये आपल्या कोकणाचा, तुमच्या हक्काचा आणि तुम्ही आतापर्यंत ज्याला अनेक वर्ष प्रेम दिलं, प्रोत्साहन दिलं, एवढी पदं मिळवून दिली, त्याप्रमाणे याही वेळेला लोकसभेची निवडणुकीसाठी या दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण सर्वांनी मतदान करावं ही तुम्हाला मी विनंती करतोय. उष्णता वाढत चाललेली आहे तरी लवकरात लवकर 11च्या आत शक्य असेल तर मतदान करून घ्यावं ही विनंती करतो. आणि आता बातमीपत्रात घेऊयात एक छोटासा ब्रेक. इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए. कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ. जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं. और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ. तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए. हमारा पता शताब्दी चौक, बेलतरटी रोड, रामानगर, नागपुर. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824. ब्रेक नंतर आपलं स्वागत. वळूयात पुढील बातम्यांकडे. शिवसेना पक्षप्रमुख कैलास गाडगे पाटील यांनी धाराशिव तालुक्यातील सारोळा या मूळ गावी जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मतदान सुरू होण्यापूर्वी महिलांनी मतदान यंत्राचे दर्शन घेतले तसेच आमदार कैलास पाटील यांचेही दर्शन घेतले. देशातील लोकशाहीच्या प्रचंड उत्साहात जनतेने सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावलाय असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मला जनतेने वाढवले आहे आणि मला माहिती आहे की जनता मला निवडून देणार आहे असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
पंचायत समिती झेडपी आमदार लोक काय असतील सगळ्यांना घेऊन या भागातले प्रश्न मी महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल तिथं टोकाचे प्रयत्न करून या भागात निधी कसा येईल. आज मतदानाचा हक्क बजावलाय तुम्ही, आपलं मतदान म्हणून कर्तव्य असतं मतदारांचं, काय भावना आहे तुमच्या? मतदान हे बजावलंच पाहिजे सगळ्यांनी, त्याच्यापासून लांब नाही गेलं पाहिजे. विशेषतः आपल्या घटनेनं अधिकार दिलेला आहे की कुठलाच उमेदवार प्रसिद्ध तुम्ही हे करू शकत नाही, इच्छुक नाही द्यायला मत, तर तुम्ही नोटाला पण देऊ शकता. आणि हे सगळं करण्यापेक्षा मतदारांनी एक विचार केला पाहिजे की कुठली पार्टी, कुठल्या पक्ष, कुठला उमेदवार हा आपल्याला विकास कामं करू शकतो, त्यांच्या भावना समजून घेऊ शकतो आणि देशाला पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून कुठला पक्ष जास्तीत जास्त काम करू शकतो आणि भावना समजू शकतो, त्यांना मतदान केलं पाहिजे. कोणते मुद्दे वाटतात? मला जनतेनं उभा केलेला आहे, जनतेनं ठरवायचं आता कसं करायचं, काय करायचं, आणि मला खात्री आहे जनतेने मी उमेदवारी दिली म्हणजे जनता मला निवडून आणणार आहे. कोणते मुद्दे राहील असं वाटतं तुम्हाला की या मतदारसंघातले मतदार ते मुद्दे डोक्यात ठेवून मतदान करेल? पाण्याचं सिंचनाचा जो विषय आहे तो एक आहे. त्याच पद्धतीनं या भागातलं रेल्वेचे प्रश्न आहेत. फलटण पंढरपूर रेल्वे आहे, कुर्डवाडीचं वर्कशॉप जे आहे त्या वर्कशॉपला कंटिन्यू काम मिळणं आणि त्याचं विस्तारीकरण करणं, तिथलं रेल्वे पोलीस दलाचं जे सेंटर होतं ते हल्लेलं आहे ते तिथं काय करणं, आणि प्रत्येक तालुक्यातला जो सिंचनाचा प्रश्न आहे अर्धवट असलेला आणि पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून, आणि काही गावं राहिलेली आहेत ती समाविष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या बाबतीतलं काम आहे या भागातलं. सोलापूर जिल्हा हा केळी, द्राक्ष, डाळिंब, कांदा ह्या पिकांवरती आहे. तर छोट्या MIDC झोन कृषी प्रक्रिया उद्योग, फूड प्रोसेसिंग युनिट्स या ठिकाणी आले पाहिजेत. मुलांना मिनी MIDCच्या माध्यमातून रोजगार मिळाला पाहिजे. राज्य शासनाने त्याला 5 स्टार दर्जा देऊन लाईट, पाणी, टॅक्सेशनमध्ये सवलत दिली पाहिजे आणि इथंच स्थानिक रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. काही तालुक्यातून उच्च शिक्षणाचे प्रश्न आहेत ते मार्गी लागले पाहिजेत. ही सगळी मी आश्वासनं जनतेला दिलेली आहेत. जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला दिलेला आहे. मतदानाच्या रूपातून पण तो मला दिसून येईल. आणि माझी आता अधिक जबाबदारी आहे की या भागाचा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर सगळ्यांना घेऊन टोकाचे प्रयत्न करून निधी आणणं करणं. त्याच पद्धतीनं आमच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर नॅशनल हायवेज गेलेले आहेत. तर मेंढापूर म्हणून गाव आहे जिथं मोठ्या प्रमाणावर शासकीय जमीन आहे. पंढरपूर तालुका, मोहोळ तालुका असं सेंटर प्लेस आहे जिल्ह्याची. तिथं ड्रायपोर्ट निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या डोक्यात संकल्पना आहे. आता ते लोकप्रतिनिधी झाल्यावर ह्या गोष्टीचा पाठपुरावा करणे आणि त्याच पद्धतीने एक नवीन रेल्वे लाईन मला सुचवायची, ती म्हणजे रत्नागिरी, कराड, मान तालुक्यातून पंढरपूरला आली पाहिजे. त्यातून धार्मिकतेची गोष्ट आहे, कोकणातल्या लोकांना जवळचं एक विषय होईल दर्शनाला यायचा. आणि दुसरी गोष्ट सोलापूर जिल्हा आहे, खाली इकडं लातूर जिल्हा आहे, धाराशिव जिल्हा आहे. या जिल्ह्यातला शेतकऱ्यांचा माल भविष्यात जे पोर्ट्स तयार होणार आहेत कोकणात तो स्वस्तात तिथं जाईल. काल रात्री काही अनुचित प्रकार घडले असे माहिती आहे, पैसे वाटप, कोरेगाव वगैरे, काय नक्की घटना घडल्या. खरं सध्या प्रशासन एकतर्फी वागते. आम्ही त्या बाबतीत निवडणूक आयोगाला तक्रारी दिलेल्या आहेत, पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत, परंतु त्या प्रमाणात कारवाई होत नाही आहे. सगळं देऊनसुद्धा चुकीचं चाललेलं आहे. म्हणजे प्रशासनाने न्यूट्रल राहून काम करायला पाहिजे. जे चुकलेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, उलट आमच्याच लोकांवर कारवाई. खरं तर तुमच्यावर आरोप होत होते हुकुमशाहीचे, काय दिसतंय? म्हणजे आता तुम्हीच बघताय, तुम्हीच सगळ्या गोष्टी सांगताय. कोणाची हुकुमशाही चालली हे तुम्हालाच दिसतंय. जनता बोलवली ह्या गोष्टीवर आणि मताच्या रूपातून दाखवल. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आज बारामती तालुक्यातील पिंपरी येथे कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावलाय. रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार आणि त्यांची पत्नी सुनंदा पवार यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय. यावेळी रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. पैशाचा
बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दादा मित्रमंडळाचे मोठ्या प्रमाणात होत आहे. तुम्ही जर बघितलं भोरला जी गाडी फोडण्यात आली त्याच्यामध्ये पैसा होता. मावळचे आमदार आणि नेते यांचे नातेवाईक आणि कार्यकर्ते त्या गाडीमध्ये पैसे घेऊन होते. ईडी आणि सीबीआयने ज्या कारखान्यांवर कारवाई केल्या म्हणजे अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली चालतात त्याचे कर्मचारी सुद्धा फिरत होते. तसंच इंदापूरमध्ये बारामतीमध्ये तर मोठ्या प्रमाणात होतमाद म्हणजे काही ठिकाणी 2500 रुपये पर वोट, 3000 रुपये पर वोट, 4000 रुपये, 5000 मध्ये जात बघून धर्म बघून गरीब आहे का श्रीमंत बघून अशा पद्धतीने पैसा तिथं वाटला गेला. PDCC बँक गरीबाला 5 वाजता बंद होते पण पैसे वाटण्यासाठी रात्री 1-1, 2-2 पर्यंत चालू राहते. म्हणजे PDCC बँकेचा वापर केला, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा वापर केला, पोलिसांचा वापर केला. आता Z सिक्युरिटी आणि Y सिक्युरिटी म्हणजे गाडीत पैसा, पोलिसांच्या गाडीत पैसा नेण्यासाठी वापरायचा होता का काय असं कुठेतरी म्हणावं लागेल. पण अनेक ठिकाणी लोकांनी पैसे नाकारले. आता जनशक्ती विरुद्ध धनशक्ती म्हणजे जनशक्ती साहेबांच्या ताईंच्या बाजूली आणि धनशक्ती म्हणजे अजितदादांच्या बाजूली. बघू विजय कोणाचा होता पण आम्हाला विश्वास आहे जनशक्तीचा होईल. पैसे वाटायची वेळ का आली असे तुम्हाला वाटते? ज्या पद्धतीने पैसे वाटले गेले किंवा बँक रात्रीची ओपन करावी लागली ही का वेळ आली? ते सगळे दृश्य जेव्हा लोकांना माहीत आहे की 2014 पर्यंत सत्ता ही पवार साहेबांमुळे आली आणि सत्ता आल्यामुळे अजितदादांना मंत्रिपद मिळालं आणि मग त्यांनी विकास केला. 2019ला तर अजितदादांचा तसा काही पराक्रम नसताना सुद्धा त्याच्यामध्ये सत्ता साहेबांनी आणली, पद दादांना मिळालं आणि निधी दादांनी आणला. त्यामुळे तुम्ही काय केलं स्वतःच्या हिमतीवर हे जर दादांना तिथं सांगता येत नसेल तर लोक कसे पटणार? साहेबांना सोडलं, विचाराला सोडलं. त्यामुळे लोक कुठंतरी एक तर विकास साहेबांनी केला हे लोकांना माहिती आहे आणि काही प्रमाणात लोक भावनिक सुद्धा आहेत. दादा या प्रकरणाची काही चौकशी होणार आहे का? तुम्ही काही माहिती घेतलीत का? कारण की त्या व्हिडिओमध्ये 2 पोलीस देखील त्या ठिकाणी दिसत आहेत. पोलिसांचं लक्ष या संपूर्ण घटनेवर आहे का? ते कारवाई करतायत का? काही काही ठिकाणी तर इंदापूरला लोक आणि बारामतीत सुद्धा लोक पोलिसांना सांगत होते तर पैसे वाटतात. पोलीस फक्त हसत होते. दुर्दैव असं आहे. आणि त्यामुळे काही लोकांनी आता ते खरं खोटं बघावं लागेल पण पोलिसांच्या गाड्या नाही तर पोलिसांच्या यंत्रणासुद्धा पैसे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हे वापरलं गेलं आहे. त्यामुळे शहरी भागामध्ये पण म्हणजे जसं की खडकवासला असेल नाहीतर हवेली असेल तिथंसुद्धा पैसा वाटला गेला. आणि बारामतीमध्ये तुम्ही आता लोकांना विचारा, तुम्ही तिथे बारामतीमध्ये सहसा कधी पैसा वाटला जात नव्हता, तोही पैसा तिथं वाटला जात होता असं कुठेतरी आपल्या सगळ्यांना दिसतंय. दादा गिरीश महाजन खरं तर पवारसाहेबांची तब्येत 2-3 दिवस झाले खराब आहे. तुम्ही अपडेट दिली होती. गिरीश महाजनांनी टीका अशी केली आहे की निवडणूक आले की पावसात भिजायचं, रडायचं, तब्येत खराब करून घ्यायची, पण आता जनता तुम्हाला बळी नाही पडणार. आता गिरीश महाजनांनी जे सांगितलं ते झालंय का? आणि गिरीश महाजनांना समजा जर अहंकार असेल, त्यांना एक वेगळ्या लेवलवर ते असतील, त्यांना माणुसकीचं आणि साहेबांनी केलेल्या कार्याचं काहीच पडलं नसेल तर मग कदाचित ते तसं बोलत असेल. आणि त्यांचा जो रोग आहे, जो व्हायरस आहे तो अजितदादांना लागला अहंकाराचा, मीपणाचा, तोच इतर नेत्यांना आहे. त्यामुळे गिरीश महाजनांनी जे काही सांगितलेलं आहे ते लोकच खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या माध्यमातून या लोकसभेला भाजपला नाकारून तिथं मतदान करतील असं वाटतं. आणि पैशाचा अहंकार आणि सत्तेचा अहंकार हा भाजपचा आणि गिरीश महाजनपासून सर्व नेत्यांचा मोडून काढतील. रोहितजी, अजित पवारांच्या प्रत्येक भाषणांमध्ये एक अशी टीका केली जाते की मी ज्या वेळेला राजकारणात प्रवेश केला होता त्यावेळेला यांचा जन्म झाला होता, 7 तारखेनंतर मी या सगळ्यांकडे बघतो. कसं बघता याच्याकडे? अजितदादांना एवढंच सांगा की जेव्हा तुम्ही राजकारणात यायचा विचार करत होता तेव्हा काही प्रमाणात माझे आजोबा आप्पासाहेब पवार यांनासुद्धा लोकसभेला उभा राहण्याची इच्छा होती. मग त्याच्यात माझ्या आजोबांमध्ये आणि पवारसाहेबांमध्ये चर्चा झाली. साहेबांचं म्हणजे पवारसाहेबांचं मत आलं एक युवा आणि अजित पवारांना आपण कुठेतरी संधी देऊया. माझ्या आजोबांनी तिथं मोठं मन दाखवलं, माघार घेतली. अजितदादांचा प्रचार हा माझ्या आजोबांनीसुद्धा केलेला आहे. त्यामुळे ते काय बोलतात, माझा जन्म झाला होता का नव्हता, मला एवढंच सांगायचं आहे. माझ्या 6 वर्षाच्या मुलाला 10 वर्षाच्या मुलीला आणि मी बच्चा असलो तरी मला ज्या गोष्टी कळतात त्या 65 वर्षाला अजितदादांना कळत नाहीत का? की वडीलधारे काय असतात, संबंध काय असतात, नाती काय असतात. स्वार्थासाठी स्वतःचं साम्राज्य टिकवण्यासाठी तुम्ही वडीलधाऱ्या साहेबांना सोडून जाता तर सामान्य पब्लिक काय? त्यामुळे स्वार्थापोटी सामान्य पब्लिकचं काही पडलं नाही आणि हे लोकांना माहिती आहे. म्हणून तर लोक अजितदादांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या विरोधात आहे. आणि अजितदादांचा पक्ष हा कुठेतरी 0 खासदार त्यांचे निवडून येतील. त्यामुळे वस्तारा असू द्या नाही तर काही असू द्या
त्यांनी तयार ठेवावं 4 तारखेला. राज्याचे माजी गृहमंत्री व ज्येष्ठ नेते डॉक्टर पद्मसिंग पाटील, भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील आणि महायुतीचे उमेदवार अर्जुना पाटील यांनी धाराशिव तालुक्यातील तेर येथे मतदानाचा हक्क बजावलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात केलेल्या विकासामुळे जनता त्यांच्या पाठीशी असून विश्वास पाटील कुटुंबियांनी आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार निवडून देऊन विश्वास व्यक्त केला आहे. मतदानासाठी येण्यापूर्वी पाटील कुटुंबियांनी धाराशिव येथील निवासस्थानी जाऊन पूजा केली आहे. ज्यांच्याकडे विकासाचा मुद्दा नाही ते बिनबुडाचे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अर्जुना पाटील यांनी केला आहे. सुरू आहे आणि त्यामध्ये काल रात्रीपासून त्यांना सलग फोन येत होते, मात्र त्याच्यात फोन त्यांनी जे सकाळी तक्रार त्यानुसार तुमच्यावर तो थेट आरोप होते. काय नेमकं उत्तर द्या? 70-80 फोन त्यांना आले होते त्या रात्री. प्रशासन कारवाई करत नव्हतं, आम्ही कारवाई करायला भाग पडलं. कलेक्टरांना एनसीआर दाखल केलाय त्यांनी याच्यामध्ये. नाही, आपण जे सांगताय त्याबद्दल मला काही विशेष माहिती नाहीये, पण स्वाभाविकच आहे की विरोधक खोटे आरोप करणार, कारण त्यांना जनतेपर्यंत नेण्यासारखं खरंच काही नाहीये. 5 वर्षामध्ये भूतापांच्या व्यतिरिक्त जनतेच्या हिताचं काहीच केलं नाही. त्यामुळे अशा गोष्टी अपेक्षित आहेत आणि जर कुठे काही तक्रार झाली तर मग यंत्रणा जी आहे, इलेक्शन कमिशनचे संबंधित अधिकारी त्या बाबतीत चौकशी करून कारवाई करतील. तुम्ही फोनच्या बाबतीत काय म्हटलं? पण यंत्रणाची मिस कॉल त्यांना काल रात्रीपासून होते, याबद्दल नेमकं माहिती त्यांनी घेतली. सकाळी त्यांना त्याबद्दलची माहिती लोकांनी 3.5 तास पकडून ठेवली ती वाहन पैशाची आणि प्रशासन कारवाई करत नव्हतं. त्यांनी जेव्हा सकाळी कॉल केला तेव्हा ती कारवाई झाली. असं नाही, तर ह्याच्यातच विरोधाभास दिसतोय. 70 मिस्ड कॉल. जनतेने याचा विचार करावा. जी व्यक्ती म्हणते की मी रोज एका फोनवर 500 कॉल घेतो आणि 3 फोनवरती म्हणजे 1500 कॉल, त्याचे जर 70 कॉल मिस होत असतील तर मग इतके दिवस आपल्याला नेमकं काय हा व्यक्ती सांगत होता त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा हे लोकांनी ठरवावं. जनतेला काय नेमकं आवाहन करायला दादा, कारण दिवसभरात ऊन खूप आहे. नाही, माझी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्रतेची विनंती आहे की 10 नंतर ऊन वाढतं, अगदी 43 डिग्रीच्या वर सध्या तापमान जात आहे. त्यामुळे आपण काळजी घ्यायला हवी. माझं आव्हान हेच आहे की तातडीने सकाळच्या सत्रामध्ये आपण मतदान कृपया करून घ्या. साधारण 10पर्यंत मतदान करून घ्यावं अशी माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे. मोठ्या संख्येने आपण मतदान करायला हवं. लोकशाहीचा जो हा उत्सव आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांनी आपला जो अधिकार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला अधिकार जो आहे तो आपण जरूर बजावा ही मी आपल्याला आग्रहाची नम्रतेची विनंती करतो. 14 आणि 19 आरोप ज्यांना काही घेऊन जायला मतदारांपर्यंत नसतं ते अशा आरोप करून मतदारांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. ज्यांच्याजवळ विकास मोदीजींनी केलेले 10 वर्षाची कामं आहेत आणि पुढचे अजेंडा आहे, त्यांना असे उद्योग करावे लागत नाही. मला माहित नाही कोणी आरोप केलाय आणि ते निवडणूक आयोग बघून घेईल. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात आज मतदानाला सुरुवात झाली होती. सांगली मतदारसंघात प्रशासनाने जय्यत तयारी केली. येथे 1830 मतदान केंद्रे उभारण्यात आली. सुमारे 10,000 कर्मचारी तयार करण्यात आलेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. शांततेत मतदान व्हावे यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. सांगली 3 पाटील आहेत. आज मतदान करणारा राजा कुणाला मतदान करणार आणि कोणता पाटील निवडून येणार हे मतपेटीत कैद होणार आहे. यावेळी मतदारांनी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविण्यास सुरुवात केली असून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी आपल्या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीचे उमेदवार सुनित्रा पवार यांनी बारामतीतील काटेवाडी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आशा पवार यांनी लोकसभा मतदारसंघातील 224 मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावलाय. मतदान केंद्रावर प्रसार माध्यमांशी बोलताना ते पुढे काय बोललेत ऐकूयात. उस वस्तारा घेऊन ये आणि कुछ काळ पैसों की बारिश हो रही है. इसमें बिल्कुल पकड़ा गया दादा. वो ऐसा भी करेंगे, उनका ही आदमी भेजेंगे और उनको बोलेंगे तुम ऐसा ऐसा बोल, ऐसा भी कर सकते वो. महाराष्ट्र बातमीपत्रात आता सध्या एवढंच. अधिक ताज़ा अपडेट्ससाठी बघत रहा महान्यूज7. धन्यवाद. देश की तमाम खबरों को जानने और देखने के लिए जुड़े रहिए महान्यूज7 के साथ. आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट अकेडमी. कियान करवाएगा IIT, JEE, नीट, एम्स, KVPY, MHT, CET और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी. 15 वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड. यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी.
Batch start from 10 May. Our address Kian Career Point, Block number 2, Omkar Nagar, Besa Road near Kala Maruti Temple, Jayant Nagar, Nagpur. Our contact 8830479380 or 9049079674. नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की। बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, आईसीयू थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। We are always for your health care. हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वायर नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठ। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। अरे बाराती आ गए। दीदी, दूल्हा तो घोड़ी पर नहीं हीरो पर आया है। मेरा हीरो है, हीरो पर ही आएगा। अब बारात घोड़ी पर नहीं हीरो पर आएगी। आलीशान से शादियों के कपड़ों की खरीद पर हर रोज मिल रही है 1 लाख की हीरो स्कूटर गिफ्ट। तो जोर शोर से शादी की शॉपिंग कीजिए। आपका जिससे हो मान आलीशान। PNC अप्लाई। क्या आप भी पाइल से परेशान हैं? क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही हैं? तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए, क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड पाइल्स रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज। बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज। बिना ऑपरेशन, हर्निया, अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा। आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट। पहले आए और बेहतर इलाज पाएं। हमारा पता प्लॉट नंबर 29, डोए लेआउट, जिंगाबाई टाकली, मानकापुर, नागपुर। बढ़ती महंगाई के इस दौर में महिलाओं को आत्मनिर्भर बनाने के लिए ट्विंकल महिला अर्बन कोऑपरेटिव लाया है केवल महिलाओं के लिए 20,000 से 3 लाख तक पर्सनल लोन, वो भी 12% की ब्याज दर पर। साथ ही पाएं फिक्स डिपॉजिट पर सर्वाधिक इंटरेस्ट रेट, FD पर 10%, RD पर 11%। तो आज ही पहुंचे ट्विंकल महिला अर्बन कोऑपरेटिव बैंक, कनीश नगर, सकरतला, या फिर संपर्क करें 97060134 और 8275617469 पर। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। Our address विनोबा नगर, खरबी, रिंग रोड, नागपुर। Our contact 8668792352 9801980100। 1974 से चला आ रहा नागपुर के सबसे ट्रस्टेड और सबसे ओल्डेस्ट साइंस अकेडमी डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं। यहाँ आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स, एक क्लास में सिर्फ 50 स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें 30 साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो। डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी में टीचर्स 11-12 अपीयरिंग स्टूडेंट्स, JEE, नीट और MHT CT के स्टूडेंट्स का भविष्य बनाते हैं उज्जवल, क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स। यहाँ के बैच शुरू होने वाले हैं 15 जून से, तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कराएं डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी, जो है वानकर भवन, दीक्षा भूमि, साउथ अंपाजरी रोड, लक्ष्मी नगर, नागपुर में। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट 9325554407 और 7218565939। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कार्य पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना,
सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल तारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस तारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824। इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए। कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ। जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं। और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ। तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए। हमारा पता शताब्दी चौक, बेलतरोटी रोड, रामानगर, नागपुर। अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन। यहां आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे। सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी। साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK cottages, well designed dining and dormitory and banquet hall। और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड। साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध। तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे। तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ। फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग्स प्लीज कॉन्टैक्ट किशोर ठाकुरदास जेठवानी ऑन 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर।